नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता क्रमांक 11 आरशातली स्त्री कवयित्री हिरा बनसोडे यांची कविता बघत होतो. या कवितेमधलं आपण आता चौथं कडवं बघणार आहोत. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. तर या ठिकाणी कवयित्री हिरा बनसोडे यांनी स्त्रीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासामध्ये तिच्या वाट्याला कशी अवहेलना येते, कशी निराशा येते, ते या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. आत्तापर्यंत आपण बघितलेलं होतं की आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते आहे की कुठेतरी तू तुझं अस्तित्व हरवून बसलेली आहे. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला तू तुझ्या स्वप्नाचे शिखर बांधू पाहत होतीस. तुझी अनेक स्वप्न साकार करण्यासाठी विविध संधी देखील तुझ्या अंगणापर्यंत पोहोचल्या होत्या. दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. तुझ्या स्वप्नांचे प्रिय चांदणे तुझ्या दारापर्यंत आले, परंतु तरी तू त्याला आपल्या आयुष्यामध्ये स्थान दिले नाही, केवळ संसाराचा विचार करत राहिली. तर या 2 ओळींमध्ये कवयित्री असे म्हणते आहे की तुझी स्वप्न तुझ्या अंगणापर्यंत येऊन पोहोचलेली होती, परंतु ही स्वप्न अगदी दाराजवळ आली असताना सुद्धा तुला दार उघडायचे भान राहिले नाही. म्हणजेच काय, तर तू पूर्णपणे तुझ्या संसारामध्ये विरून गेलेली होती. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. या ठिकाणी म्हटलेलं आहे की बागेतल्या फुलांचाही गंध घ्यायचा सोडून दिलास, तेही स्वातंत्र्य तू कसं बरं घालवून बसली. ती जाई जुई बागेतील तुझ्या या स्पर्शासाठी आतुरली होती. त्या फुललेल्या असताना सुद्धा तू त्यांच्याकडे बघितलेलं नाही. तुझी वाट पाहून पाहून त्या कोमेजून गेल्या. निर्जीव अस्तित्व नसलेल्या एखाद्या पुतळीसारखी, आत्म्यासारखी तू का बरं झाली आहेस. स्वतःचे प्राण कशात टाकून दिलेस. या संसारात तू इतकी कशी काय गुरफटून गेलेली आहेस, असा प्रश्न कवयित्री विचारते आहे. तर या ठिकाणी या कडव्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. म्हणजेच काय, तर तुझं स्वप्न हे अंगणापर्यंत आलेलं आहे, दारापर्यंत आलेलं आहे, परंतु दार उघडून ते स्वप्न आत घेण्याचं सुद्धा तुला भान राहिलेलं नाही. म्हणजे तू संसारामध्ये इतकी गुरफटून गेलेली आहे की तुला संसार एके संसार दिसतो आहे, पण तुझी स्वप्न मात्र तुला दिसत नाही. त्यानंतर म्हटलेलं आहे की बागेतली ती अल्लड जाई पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. तर या ठिकाणी कवयित्री म्हणते आहे की तू साधी बागेत सुद्धा जात नाही. बागेतली जी फुलं आहे, जी जाई आहे, ती तुझ्या स्पर्शासाठी आसुरलेली आहे. ती तुझी वाट पाहून पाहून अगदी थकून जात आहे, पण तू मात्र बागेतल्या फुलांना सुद्धा स्पर्श करत नाही. तेवढासुद्धा तुला वेळ राहिलेला नाही. तुझी वाट पाहून पाहून फुलंसुद्धा कोमेजून गेलेली आहे. तू एखाद्या अस्तित्व नसलेल्या पुतळ्यासारखी झालेली आहेस. तू कशी काय एवढी संसारामध्ये गुरफटून गेली आहेस की तुला तुझ्या स्वप्नांचं, तुला तुझ्या इच्छेचं, आकांक्षेचं भानच राहिलेलं नाही. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. अनेकदा तू स्वतःला इतकी त्रास करून घेतेस की तुझं काळीज ओरडतं, हंबरतं, रडतं. कित्येक रात्री अशा निघालेल्या आहे, अशा झालेल्या आहे की तुझं हुंदका, आपण म्हणतो की जेव्हा व्यक्तीला रड येतो तेव्हा त्याला काय येतं, रड येत असताना हुंदका येतो. तर तो हुंदका कंठामध्ये अडकवून ठेवल्याचं मी स्वतः पाहिलंय.
त्याने मी देखील निराश झाले, हतबल झाले. आपला काही दोष नसताना केवळ स्त्री जन्म लाभला म्हणून अनेक अपराधांची ओझी वाहताना तू दिसतेस. अनेकांची हृदय जोडत असताना स्वतःचे मन, भावना यांच्याकडे तू दुर्लक्ष करते आहेस. तुझं फाटलेलं हृदय, भावना तू स्वतःच जोडत बसतेस. तर या ठिकाणी कवयित्री म्हणते आहे की अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. तर या ठिकाणी कवयित्री म्हणते आहे की अनेकदा मी तुला बघितलेलं आहे की तुला इतका त्रास होतो की तुझं काळीज ओरडतं, तुझं हृदय ओरडतं. तुझा हुंदका तू रात्रीच्या वेळी आपल्या कंठातच अडकवून ठेवल्याचं मी पाहिलेलं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे की तुझा दोष नसताना अनेक अपराधांची ओझी तू वाहताना मला दिसते आहे. अनेकांचे हृदय जोडत असताना स्वतःच्या मनाकडे, स्वतःच्या भावनेकडे तू दुर्लक्ष करते आहे. त्यानंतरचं कडवं, नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, अनेकदा मी पाहते की घरातल्या त्रासांमुळे तू बेजार होते. तुला असह्य अशा कळा येतात, शारीरिक इजा, कधी प्रकृतीच्या तक्रारी असतात, पण तू तुझ्या वेदनांकडे लक्ष देत नाही किंवा तुला लक्ष द्यायला वेळसुद्धा नसतो, तशी गरजसुद्धा तुला वाटत नाही. पण मी तर तुझ्यातच असते, मी पण त्या वेदना सहन करते आणि मी तुझ्या जवळच असते किंवा तुझ्या अंतरीच असते असं म्हटलेलं आहे. आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली. आरशातील स्त्रीच्या या बोलण्यामुळे आरशाबाहेरील स्त्रीचे मन हिंदकळू लागते, डोलायमान होते आणि ही डोलायमान स्थिती आरशातील स्त्रीच्या लक्षात येते. आरशातील स्त्री तिला जवळ घेते, तिला गोंजारते आणि ती अधिकारवाणीने बोलते. काय म्हटलेलं आहे की नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. अनेकदा मी पाहते की घरातल्या त्रासांनी तू बेजार होते. कधी शारीरिक इजा असतात, कधी प्रकृतीच्या तक्रारी असतात, पण तू तुझ्या वेदनांकडे लक्ष देत नाही किंवा लक्ष द्यायला तुझ्याकडे वेळ नसतो. तुझ्या या असह्य वेदनांची जाणीव आरशातील स्त्रीला होते आणि म्हणून आरशातील स्त्री म्हणते की मी तुझ्या जवळच आहे, मी तुझ्या अंतरंगातच आहे. आणि म्हणून आरशातील स्त्रीच्या या बोलण्यामुळे आरशाबाहेरील स्त्रीचे मन डोलायमान होते. कुठेतरी तिला पण आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. कुणाला? तर आरशाबाहेरील स्त्रीला. आणि म्हणून आरशासमोरील स्त्रीला आरशातली स्त्री जवळ घेते, तिला गोंजारत ती म्हणते, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात, नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. रडत नको बसूस, उठ आणि डोळ्यातील आसवं पुसून टाक. ती आसवं तू शेजारच्या तळ्यामध्ये वाहून टाक आणि तळ्यामधील उमललेल्या शुभ्र कमळांकडे बघ. ती देखील चिखलात असून शुभ्रपणे उमलतात, फुलतात. त्यामुळे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा मंत्र स्वसामर्थ्याकरता लक्षात घे आणि रडून कुडून कोणालाच तुझे महत्त्व लक्षात येणार नाही. त्याकरता तुझे दुःख बाजूला सारून पुढे जायला हवं. हा एक प्रकारे या स्त्रीचा आत्मसंवाद आहे. तर या ठिकाणी शेवटच्या कडव्यामध्ये आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते आहे, अधिकारवाणीने म्हणते आहे की रडू नकोस खुळे, उठ, रडत नको बसूस, उठ आणि डोळ्यातील आसवं पुसून टाक आणि ती आसवं शेजारच्या तळ्यामध्ये वाहून टाक. आणि तळ्यामध्ये जी उमललेली पांढरी शुभ्र कमळाची फुले आहे त्या फुलांकडे तू बघ. ती चिखलात असून सुद्धा शुभ्रपणे उमलतात, फुलतात. त्याच पद्धतीने तू सुद्धा तुझ्या जीवनाची शिल्पकार आहे. तेव्हा रडत बसू नको, कुढत बसू नको. तुझे दुःख तू सुद्धा शेजारच्या तळ्यामध्ये नेऊन टाक, म्हणजेच बाजूला सार. तू स्वतःशीच आत्मसंवाद साध आणि ज्या ज्या ठिकाणी अंधार असेल त्या त्या ठिकाणी तू जाऊन प्रकाश आण आणि स्वतःचं जीवन
उजळवण्याचा, फुलवण्याचा तू प्रयत्न कर, असं आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते आहे. या ठिकाणी ही कविता पूर्ण झालेली आहे.